भर सभागृहामध्ये पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार अशी माहिती। दत्तामामा भरणेंना कृषी खातं देण्यात येणार अशी चर्चा। आज संध्याकाळीच निर्णय जाहीर होण्याची शक्यता। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले सर्व 7 आरोपींना निर्दोष सुटका। संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण। दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंगांची होती आणि आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहित यांनी पुरवल्याचं सिद्ध नाही, कोर्टाचं निरीक्षण। निकालानंतर आरोपींना अश्रू अनावर। भगवा दहशतवाद असा प्रचार करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी। काँग्रेसचं षडयंत्र कोर्टाच्या निकालामुळे उघड, फडणवीसांची टीका। आरोपी निर्दोष सुटताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष, तर फटाके फोडण्यास मज्जाव केल्यानं पोलिसांसोबत बाचाबाची। पुण्यामध्ये कर्नल पुरोहितांच्या घराबाहेर फटाके फोडून पतित पावन संघटनेचा जल्लोष। आरोपींना निर्दोष सोडल्याच्या निकालावर मालेगावातील पीडितांच्या कुटुंबियांची नाराजी। निकालाविरोधात हायकोर्टामध्ये मागणार दाद। मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग। अजित पवार आणि सुनील तटकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, तर आज दुसऱ्यांदा धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती।